महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लेखी आश्वासनानंतर दशरथ चौरे यांचे उपोषण मागे, 8 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा। गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांच्या विनंतीवरून आणि पत्रकार बांधवांच्या मध्यस्थीने दशरथ चौरे यांनी आमरण उपोषण मागे घेतले। सोनी जवळा येथील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या कामाच्या चौकशीसाठी 8 दिवसात कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण थांबवले। सोनी जवळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप दशरथ चौरे यांनी केला होता। या कामासाठी 4 कोटी 13 लाख रुपये मंजूर असूनही संबंधित कंपनी बोगस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला। तक्रारीची दखल न घेतल्याने 2 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले। गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांनी उपोषणाची माहिती मिळताच तातडीने अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि चौकशी समिती स्थापन करून 8 दिवसात कारवाईचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर चौरे यांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले, मात्र जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे चंद्रकांत खरात, अक्षय वाघमारे आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी उपोषणाला लेखी पाठिंबा दिला। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।